रे इकडे धर मग तिकडे काय तो इधर आ दलितच्या शब्द वापरतात महात्मा गांधींबद्दल आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतात आणि तरीही भाजप सरकार त्यांना अटक करत नाहीये, त्यांना उलट पाठीशी घालतायत, त्यांना त्यांच्यावर आळा बसवण्याचा प्रयत्न करत नाही। ही भाजपची दुतोंडी जी भूमिका आहे की बाहेरगावी मोदीजी जातात आणि गांधीजींचं गुणगान गातात, त्यांच्या पुतळ्याला हार घालतात आणि इथे अशा लोकांना पाठीशी घालतात। हे कोणत्या पद्धतीचं राजकारण चाललंय आणि हे फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न चाललाय। एवढी जर हिंमत असेल तर तुम्ही आमच्या राष्ट्रपिताचा जो फोटो तुमच्या सरकारी दफ्तरमध्ये आहे तो काढत का नाही? आहे का एवढी हिंमत तुमच्यामध्ये? हा प्रत्येक वेळेस राजकारणासाठी त्यांचा वापर आणि हा माणूस एवढा खालच्या पातळीला जाऊन असे शब्द वापरतात महात्मा गांधींबद्दल। यांना लाज नाही वाटत का? यांचं काय समाजामध्ये ह्यांचं काय स्टँडिंग आहे की ते महात्मा गांधी आपले राष्ट्रपिता? ह्यांना जर आपल्या देशाबद्दल आणि आपल्या देशाच्या राष्ट्रपिताबद्दल अभिमान नाहीये तर आमचा देश सोडून जा। एवढं बदनाम का करतात आणि किती दिवस हे चाललंय? आणि म्हणून भाजप सरकारने ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे। नाहीतर मी त्यांना थेट प्रश्न विचारते की तुम्ही अशा विचारांना पाठीशी घालता का? तुम्ही अशा विचाराशी सहमत आहात का? तुम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बद्दल जे वाईट बोलतात त्यांना त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हे दिसून येते भाजप सरकारची दुतोंडी भूमिका। आणि अजूनही त्यांच्याबद्दल काही तो माणूस ग्रहस्थ वारंवार फ्रीली फिरतोय आणि महात्मा गांधी आणि सगळ्यांबद्दल म्हणजे समाजामध्ये एकंदरीत असंतुलन किंवा जे संतुलन आहे ते बिघडवण्याचा प्रयत्न हा वारंवार भाजपच्या माध्यमातून अशा लोकांच्या माध्यमातून चालू आहे। ह्यांना फ्रंट करून भाजप हे समाजामध्ये द्वेष निर्माण करायचा प्रयत्न करत आहे। अटक झाली पाहिजे आणि असं जे विचित्र विचार फिरवतात सगळीकडे आणि जे बोलतात त्यांच्याबद्दल तुम्ही कधी काय करणार आहात का? नाहीतर तुम्ही ह्याच्याशी पण तुम्ही सहमत आहात पण मग दुतोंडी राजकारण का चाललंय तुमचं?